इयत्ता चौथी विषय गणित. घटक, परिमिती आणि क्षेत्रफळ. निर्मिती डॉक्टर नेहा निलेश संके, मीरा भाईंदर शिक्षिका, काशी मराठी क्रमांक 4. शेजारील चित्रात आपल्याला किसनरावांचे शेत दिसत आहे. या शेताला त्यांना चारी बाजूने तारेचे कुंपण घालायचे आहे. तर त्यांना किती तार लागेल हे आपल्याला या गणितात काढायचे आहे. आता चारी बाजूने कुंपण घालायचं म्हणजे चारही बाजूंची आपल्याला बेरीज करावी लागेल. आणि ही बेरीज केल्यानंतर आपल्याला काय कळणार आहे, तर किसनरावांना आपल्या शेतासाठी किती तार लागणार आहे ते कळणार आहे. किसनरावांच्या शेताची लांबी आहे 6 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 3 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला या सर्व बाजूंची काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल. म्हणजे तारेची लांबी आपल्याला मिळेल. म्हणून आता आपण या सर्व बाजूंची काय करूया, बेरीज करूया. 6 + 3 + 6 + 3 बरोबर किती आले, 18 सेंटीमीटर. म्हणजे किसनरावांना आपल्या शेताला कुंपण घालण्यासाठी एकूण किती तार लागणार आहे, 18 सेंटीमीटर. आयताची परिमिती ही आयताच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज असते आणि परिमाण सांगणे गरजेचं असते. म्हणून परिमिती बरोबर कोणत्याही आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती होय. समोर आपल्याला काही चित्रे दिसतात. या सर्व आकृतींची परिमिती आपल्याला काढायची असेल तर यांची लांबी आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. म्हणजेच परिमिती म्हणजे दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूच्या लांबींची बेरीज होय. आता आपल्याला पुढील घटक शिकायचा आहे, तो म्हणजे क्षेत्रफळ. आयत आणि चौरस आहे. बंदिस्त आकृतीने व्यापलेली जागा म्हणजे क्षेत्रफळ होय. क्षेत्रफळ ज्यात मोजले जाते त्यास चौरस असे म्हणतात. समोरील आकृती ही आयत आणि चौरसाची आहे. शेजारील आकृती पाहता यामध्ये एक आयत आहे. एकूण 6 चौरस आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर 6 चौरस सेंटीमीटर, रुंदी 2 सेंटीमीटर, लांबी 3 सेंटीमीटर आणि म्हणूनच 3 × 2 बरोबर 6 चौरस सेंटीमीटर. परिमाण आहे चौरस सेंटीमीटर. ही समोरील आकृती दिसते. या आकृतीत निश्चित असे लांबी रुंदी नाही आहे. म्हणून या आकृतीचे क्षेत्रफळ काढताना यातील सर्व चौरस आपण प्रथम मोजूयात. या सर्व आकृतीचे निरीक्षण केले असतात. यामध्ये एकूण 5 चौरस आहेत. म्हणून या आकृतीचे क्षेत्रफळ 5 चौरस सेंटीमीटर आहे. आता आपण आणखीन 2 आकृत्या पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. एक पहिली आकृती आहे ती 1 2 3 4 5 चौरस असलेली आणि दुसरी आकृती आहे 1 2 3 4 5 6 चौरस असलेली. पहिल्या आकृतीचं क्षेत्रफळ आलं आपलं 5 चौरस सेंटीमीटर आणि दुसऱ्या आकृतीचं क्षेत्रफळ आलं 6 चौरस सेंटीमीटर. यावरून जर आकृतीला निश्चित लांबी रुंदी नसेल तर आपण चौरसांवरनं सुद्धा एकक चौरस जे असतात त्या एकक चौरसांवरनं सुद्धा आकृतीचे क्षेत्रफळ काढू शकतो. आता शेजारील आकृती पाहिली तर यामध्ये एक आयत आहे ज्याची लांबी 8 आहे, रुंदी 3 आहे. म्हणून आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. 8 × 3 सेंटीमीटर बरोबर 8 × 24 24 सेंटीमीटर हे आयताचं क्षेत्रफळ आलं. चौरसाची जी आकृती आहे त्याची लांबी 2 आहे, रुंदी 2 आहे. म्हणजे चौरस हा नेहमी समान बाजू असतात. चौरसाची लांबी ही समान असते. म्हणून 2 × 2 बरोबर 4 किंवा 2चा वर्ग म्हणजे 4 चौरस सेंटीमीटर हे आलं चौरसाचं क्षेत्रफळ. शेजारील आकृती पाहता यामध्ये पहिल्या आकृतीचं क्षेत्रफळ आहे 5 चौरस सेंटीमीटर, दुसऱ्या आकृतीचं क्षेत्रफळ आहे 6 चौरस मीटर, तिसऱ्या आकृतीचं क्षेत्रफळ आहे 5 चौरस सेंटीमीटर, त्यानंतर चौथ्या आकृतीचं क्षेत्रफळ आहे 6 चौरस सेंटीमीटर. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आयताची लांबी आहे 3, रुंदी आहे 2, म्हणून आयताचं क्षेत्रफळ झालं 6 चौरस सेंटीमीटर. आज आपण 2 घटक अभ्यासले. एक म्हणजे परिमिती आणि दुसरं आहे क्षेत्रफळ. परिमिती म्हणजे काय, तर परिमिती म्हणजे दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे परिमिती होय. आपल्याला जी कोणती आकृती दिलेली आहे त्याच्या सर्व बाजूच्या लांबींची बेरीज म्हणजे परिमिती होय. किंवा सर्व बाजूंची बेरीज हे सुद्धा चालू शकेल.
त्यानंतर दुसरा आपण जो घटक पाहिला तो आहे क्षेत्रफळाचा. क्षेत्रफळ म्हणजे नेमकं काय तेही आपण बघितलं. जर निश्चित लांबी रुंदी नसेल तरीही आपल्याला क्षेत्रफळ काढता येतं. ते एक तर आलेख कागदाच्या मदतीने आपण काढू शकतो किंवा चौरसाच्या मदतीने आपण काढू शकतो. मग क्षेत्रफळ म्हणजे काय तर एखाद्या बंदिस्त आकृतीने व्यापलेल्या आतील जागेस त्या आकृतीचं क्षेत्रफळ असे म्हणतात. मग क्षेत्रफळाची व्याख्या होईल बंदिस्त आकृतीने व्यापलेली जागा म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्रफळ होय. अशा रीतीने आज आपण 2 घटक अभ्यासले. एक म्हणजे परिमिती आणि दुसरं आहे ते क्षेत्रफळ. क्षेत्रफळामध्ये आपण 2 घटक अभ्यासले. आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय आणि चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय. आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी आणि चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. अशा तऱ्हेने हे 2 घटक अभ्यासले. धन्यवाद.